नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे युद्धाची. अमेरिका इराण संघर्षानं आणखी तीव्र रूप धारण केलं आहे. इराणनं नौदल नाकेबंदी लागू केल्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं मोठी कारवाई केली आहे. मोठा हवाई हल्ला केलाय. लढाऊ विमानं आणि ड्रोनच्या मदतीनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि किनारपट्टीलगतच्या लष्करी ठिकाणांवर तब्बल 7 तास सलग जोरदार हल्ले करण्यात आले. आणि या कारवाईमध्ये इराणची क्षेपणास्त्र केंद्र, ड्रोन तळ, नौदलाची क्षमता आणि किनारपट्टीवरील संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आखातातील हा संघर्ष आणखी किती भडकणार आणि त्याचे पडसाद जगाच्या अर्थव्यवस्थेवर किती खोल उमटणार हा प्रश्न विचारला जातोय. आणि अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कुवेतमधील मीना अब्दुल्ला परिसरातील अमेरिकेच्या प्रमुख लॉजिस्टिक्स आणि सपोर्ट सेंटरवर इराणनं हल्ले केलेत. आणि या नव्या हल्ल्यांमुळे अमेरिका इराण संघर्ष आणखी तीव्र झालाय. मध्य पूर्वेतील तणाव धोकादायक पातळीवर पोहोचलाय. ही दृश्य आपण बघू शकतो. इराणनं सुद्धा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केलेले आहेत. त्याची ही दृश्य इराणच्या बुशहर, मिनाब, चाबहार बंदरावर आधी अमेरिकेकडून हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर आखातामधील अमेरिकेची जी लष्करी तळं आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने इराणकडून हल्ले केले जात आहेत. निशाणा साधला जातोय. याशिवाय इराणनं कुवेतमध्ये शाहिद 136 हे ड्रोन डागलेला आहे. हे ड्रोन अतिशय शक्तिशाली मानलं जातं आणि हेच ड्रोन कुवेतमधील जे अमेरिकेचे तळ आहेत त्या ठिकाणी डागण्यात आले आहेत. अमेरिकेच्या तळावर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा एक व्हिडिओही जारी केलाय. या दृश्यांमध्ये स्फोटांचे प्रचंड आवाज, आकाशात झेपावणारे ड्रोन आणि लक्ष्यांवर झालेल्या हल्ल्यांचे क्षण दिसत आहेत. अमेरिकेच्या तळांवर अचूकपणे झालेले ड्रोन हल्ले स्पष्टपणे या दृश्यांमध्ये दिसून येत आहेत. तर अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सिरिक नौदल तळावर झालेल्या लष्करी हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे आणि यात 4 जण जखमी झालेत. दिवसागणिक लष्करी संघर्ष वाढतोय. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वर्चस्वाच्या संघर्षानं आता आणखी धोकादायक वळण घेतलंय. सागरी मार्गांवरील तणाव सुद्धा वाढत चाललाय. आणि या युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी वजा आवाहन केलं आहे. आपण बघूयात आता डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणतायत. Yeah, I think a deal is possible. Sure, I do. Yeah, I think a deal is possible. Sure, I do. Yeah, I think a deal is possible. Sure, I do. Yeah, I think a deal is possible. Sure, I do. An hour ago? And what message was delivered? They want to make a deal, but every time they make a deal, they break it. They don't want to die. People don't want to die. Yeah, about an hour ago. And what message was delivered? You better make a deal. You're not going to have anybody left. जर डील झाली नाही तर एकही जण वाचणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इशारा ट्रम्प यांच्याकडून देण्यात आलाय. त्याच्यामुळे इराणकडून काय प्रत्युत्तर येतं आणि ही डील होते का ते बघावं लागेल. याविषयीची अपडेट आपण न्यूज 18 मराठीवर बघत राहणार आहोत. यानंतरची बातमी आहे फिफाची. फिफा विश्वचषकाच्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या आक्रमक खेळाडूंसमोर फ्रान्सच्या कर्णधाराची आणि स्टार खेळाडूंची जादू पूर्णपणे फिकी पडली. फ्रान्सचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. फ्रान्सच्या या मानहानीकारक पराभवानंतर चाहत्यांना त्यांचा संयम सुटला आणि हा पराभव पचवणं चाहत्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं. त्यामुळे फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये नागरिक आणि फुटबॉल प्रेमी रस्त्यावर उतरले. पॅरिससह इतर भागामध्ये चाहत्यांनी तोडफोड केली, तसंच गोंधळ सुद्धा घातला. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसक निदर्शनं केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर बातमी आहे भारतामधली. दिल्ली जवळील नोएडाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंग दरम्यान झालेल्या स्फोटानं भीषण आग लागली. सेक्टर 66 मधील मामुरा परिसरामधल्या 5 मजली इमारतीच्या तळघरातून सुरू झालेल्या आगीनं काही क्षणात संपूर्ण इमारत धुराच्या विळख्यात अडकली. 5 मजल्यांची ही इमारत होती. आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे इमारतीमध्ये घबराट पसरली आणि लोकांची पळापळ सुरू झाली. या दुर्घटनेमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू झालाय. तर जीव वाचवण्यासाठी इतर रहिवाशांनी बाहेर पडण्याची धडपड केली.
या इमारतीत 50 कुटुंब राहत होती. अनेक वाहनं आगीच्या विळख्यात सापडली आणि जळून खाक झाली. स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली आणि होस पाईपच्या सहाय्यानं आगीवर पाणी फवारू लागले. मार पानी वो इसीलिए इधर बच रहा है, इधर इसीलिए बच रहा, हवा चल रही उधर की. मार पानी दरम्यान या इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून शेजारच्या इमारतीच्या छतावर उड्या मारला. कारण आपण होरपळून जाऊ नये त्यातून वाचण्यासाठी, आगीपासून वाचण्यासाठी या लोकांनी शेजारच्या इमारतीच्या छतावर उड्या मारल्या. शिडीच्या साहाय्यानं एक महिला सर्वप्रथम दुसऱ्या छतावर जाताना दिसली. त्यानंतर इतर अनेक जण एकापाठोपाठ एक दुसऱ्या इमारतीच्या छतावर पोहोचले. इसी सीढ़ी ने यहाँ पर उन 50 परिवारों की जान बचाई. अगर ये सीढ़ी यहाँ नहीं लगती तो शायद सब लोग उसी में फंसे रहते और कहीं ना कहीं धुएं की चपेट में आते. और इसीलिए ये सीढ़ी यहाँ पर लगाई गई. उसके बाद सब लोगों को यहाँ से ऐसे निकाला गया है. जो फायर का जो रीजन अभी तक ज्ञात हुआ है कि कोई इलेक्ट्रॉनिक व्हीकल था, उसका चार्जिंग यहाँ पर की जा रही थी, उससे स्पार्किंग हुई और उसके आसपास में खड़े जो पेट्रोल के व्हीकल्स थे उनमें आग लगी और उसके कारण ये घटना घटित हुई है. इकडे मुंबईच्या कोस्टल रोडवर आज काही क्षणांसाठी भीतीचं सावट पसरलं. बोगद्यामधून जात असताना एका धावत्या कारला अचानक भीषण आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण बोगदा काळ्या धुरानं भरून गेला. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला. कारच्या मागील वाहन चालकांनी गाड्या मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण पाठीमागून येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त होती आणि रस्त्यावर मोठी कोंडी झाल्यानं गाड्या रिव्हर्स घेणं चालकांना अशक्य झालं. त्यामुळे अनेक नागरिक आपल्या वाहनांसह बोगद्यातच अडकून पडले. धूर, आगीच्या ज्वाळा आणि सुटकेसाठी धडपड या थरारक प्रसंगानं काही काळ कोस्टल रोडवर भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं पुढील मदत कार्य सुरू करण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. यामुळे मुंबईतील कोस्टल रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र आज एका थरारक आणि भीतीदायक अशा अनुभवाला सामोरं जावं लागलं. नेमकं काय घडलेलं होतं कोस्टल रोडच्या या बोगद्यामध्ये ते आपण बघतोय. कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागलेली होती. दुपारी 12:30च्या सुमारास ही आग लागलेली होती. कारनं पेट घेतलेला होता आणि हा लांब बोगदा आहे, त्यामध्ये कारनं पेट घेतल्यानंतर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक वाहनं एकमेकांना धडकली आणि बोगद्याच्या आत शेकडो वाहनं अडकली. वाहनांना रिव्हर्स सुद्धा घेता येईना कारण मागे दुसरी वाहनं थांबलेली होती आणि अनेक चालक वाहनं सोडून पळाले. आगीमुळे बोगद्यामध्ये धुराचे लोळ पसरलेले होते. दरम्यान कोस्टल रोडच्या या अपघाताबाबत वाहन चालकांना काय वाटतं ते ऐकूयात. आग लगी है अपना कोस्टल रोड पे, तो सरकार को इसके ध्यान देना चाहिए. आज कोई एक्सीडेंट हुआ है, कोई मरा नहीं है, लेकिन आगे हो सकता है मरने का चान्सेस हो. पाठीमागं बोगद्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, कनेक्टिंग लिंकचा प्रॉब्लेम झालेला आहे. असं लक्ष थोडंसं देणं गरजेचं आहे. फार कंडिशन अवघड आहे, नाहीतर ड्रायव्हरांचं फार अवघड होणार आहे. क्या होता है, प्राइवेट कार वाले ज़्यादातर मैंने देखा है कि वो कभी चेक नहीं करते कि गाड़ी में अंदर कुछ है कि नहीं, कुछ फर्क नहीं पड़ता. और किसी को तो सिंबल तक नहीं समझ में आता कि गाड़ी में ये सिंबल है तो किस चीज़ का है, क्या प्रॉब्लम है गाड़ी में जो सिंबल आ रहा है, तो भी नहीं होता. तो मुझे लगता है जो गाड़ी चलाते हैं ना उनको इस चीज़ की जानकारी होनी चाहिए.